रोज पांढरा भात खाऊन कंटाळा आला असेल, काहीतरी चटपटी असं खाऊ वाटतं, तर ही रेसिपी नक्की करून पहा। त्यासाठी इथे मी टोमॅटो, कांदा, कढीपत्ता, मिरची, आलं हे लागणार आहे आणि मी इथे साधं रेशनचे तांदूळ वापरले। मी मूग, मसूर, तूर डाळ, हरभरा डाळ घालून थोडं वरून हळद टाकून एकत्रित केले। सर्वात आधी लसूण, आलं, मिरची बारीक करून घ्या। कुकरमध्ये तेल घेतले, कढीपत्ता, कांदा घालून एकत्रित करा। कांदा लालसर झालं, आलं, लसूण, मिरची याची पेस्ट घाला। नंतर धणे पावडर, हिंग, हळद घालून एकत्रित करा। नंतर यात बारीक केलेले टोमॅटो घाला। टोमॅटो भाजलं की यात तांदूळ घाला। यात गरम पाणी घाला, शक्यतो गरम पाणीच वापरा। चवीनुसार मीठ घालून याचं झाकण लावून घ्या। तुम्ही बघू शकताय खिचडी भात तयार झाली आहे। एकदम चविष्ट अशी खिचडी भात तुम्ही नक्की करून पहा, सगळ्यांना खूप आवडेल।